बाई निघते. आजपर्यंत माझ्यासाठी जे काही केलं त्यासाठी आयुष्यभर ऋणी राहीन तुमची. मला जसं सांभाळून घेतलं तसं माझ्या छवीला पण सांभाळून घे. बायाजी, माईने काही खाल्ले का ग? अरे तिला डाएटचं खाणं आहे ना सगळं. वरण भात सांगितला होता, दिलाय. या आजारपणामुळे ना माई थकून गेली, एकदम वीक झाली खूप. या सगळ्यात ना व्यवस्थित रेस्ट घेणं हाच एक पर्याय आहे. खरंय. बायजी, मला बोलायचंय तुझ्याशी. बोल ना. बायजी, मला मनापासून असं वाटतंय आईने जो निर्णय घेतलाय तो बरोबर आहे. मी त्या गोष्टीवर खरंच खूप विचार केला आणि मलाही असंच वाटतंय की आईने इथे राहू नये. तिने दुसरीकडे कुठेतरी राहावं. का? तुला काय असं वाटतंय? नाही, काय कारण आहे ते तर सांग. छवी, मी तुला काहीतरी विचारते ना, उत्तर दे मला. का तुला असं वाटतंय की ती इथं राहू नये? पटेल असं कारण दे. छवी को बोल ना, उत्तर दे, बोल. छवी, बाई आजी काय विचारते तुला? बघ ना. हे काय बोलतेस तू? आणि मुळात इतका महत्वाचा निर्णय तू एकटीने कसा काय घेतलास? या विषयावरती आमच्या कोणाशीही बोलावं वाटलं नाही तुला? छवी, माई तुझ्या एकटीची आई नाहीये. आम्हा सगळ्यांची आई आहे ती, कळतंय का तुला? दादू, मला असं वाटलं म्हणून मी बोलतेय. आणि बायजी, तू सुद्धा या गोष्टीचा विचार करावास. काय? मला आईचा निर्णय पटलाय. मी चहा करून आणते सगळ्यांसाठी. मी आलेच. भैयाची, हे काय चाललंय सगळं? जरा शांत बसा, विचार करू दे मला. काहीतरी कारण असल्याशिवाय ते असं बोलणार नाही. हे काय करतेस तू? दिसत नाहीये, चहा बनवते. ऐक ना, हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. तुला चांगलंच कळतंय मी तुला काय विचार. काय झालं ग असं अचानक की तू हा असा निर्णय घेतलास? माई इथे का राहू शकत नाहीत? आता कालपर्यंत तर माई या घरातनं जाऊ नये म्हणून रडत होतीस. अचानक काय झालं तुला? शांभवी वहिनी, जे तुझ्या डोक्यात येत नाही ना ते माझ्या डोक्यात ऑलरेडी सुरू असतं. खेळ सुरू तू करतेस.
पण त्याचा शेवट मात्र माझ्याच पद्धतीने होणार. आता बघ तू मी काय काय करते ते. तुला लवकरच तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. काय ग, काही हवंय का? आई, मला बोलायचंय तुझ्याशी. हा? आई, तुझा निर्णय बरोबर आहे. तुझं इथून जाणं योग्य आहे. काय काय बोलतेस तू छवी? मी खूप विचार केलाय या गोष्टीचा आणि आईचं म्हणणं बरोबर आहे. तिच्यामुळे माझ्या संसारावर कोणी बोट उगारायला नको. त्यामुळे तिचं जाणं योग्य आहे आणि तिने इथून गेलंच पाहिजे. छवी काय विचार केलास ग तू? हा सिरियसली सांग ना. स्वतःच्या आईला घराबाहेर काढतेस हे करेक्ट वाटतंय तुला? मी तिला घराबाहेर काढत नाहीये. मी फक्त तिचा निर्णय मान्य करतेय. आणि याचा अर्थ मी तिची काळजी घेणार नाही असा होत नाही. ती जगात कुठेही असली तरी पण मी मुलगी म्हणून तिची काळजी घेणारच. कळतंय का तू काय बोलतेस छवी? आणि छवीला नको ना रागवू. इथून जायचा निर्णय माझा आहे. अगं पण माई, आणि मी पूर्ण विचार करूनच घेतलाय हा निर्णय. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तू जा 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 तू इथून. कुठे जायचंय जा, कारण आता तू ठरवलंच आहेस जायचं तर मी काय बोलणार ना. जा तू जा. मला सांग माहिती तू इकडनं गेल्यावर काय काय करणार आहेस? म्हणजे कुठे राहणार आहे? काही काही ठरवलंयस तू? हा आता हॉस्पिटल मधनं आली आहेस तू, तुझ्यात त्राण तरी आहे का कुठे जायचंय? आणि आहे का तुझ्यात त्राण? सांग ना. डॉक्टरांनी आराम करायला सांगितलंय तिला. तिचं औषध पाणी जेवण सगळं कोण बघणार आहे? कोण बघणार आहे? सांग ना. काही विचार केलायस या सगळ्या गोष्टींचा? अनिकेत, ठरवलं की सगळं जमतं रे. आणि जिथे राहायला जागा मिळेल तिथे मी जाईन ना. पण इथे नाही थांबता येणार मला. काय चाललंय यार तुझं? तुझ्या डोक्यात नाही येते का हे सगळे प्रश्न? माई कुठे जाईल, काय करेल, कशी राहील, काहीच काहीच येत नाहीये तुझ्या डोक्यात? नाही, कारण मी आधीच सोय केली आहे तिची. What? हो, आई आणि तेजससाठी मी आधीच घर बघितलंय. आपल्या इथूनच जवळ एक चाळ आहे, तिथे राहतील हे दोघ जण. आणि जवळच आहे त्यामुळे माझं लक्ष राहील त्यांच्यावर. मी त्यांना काही कमी पडू देणार नाही. काय बोलतेस तू? काही कमी पडू देणार नाही? अगं तुझ्यामुळे चाईत राहणार आहे ती. काय बोलतेस तू? हा? आणि मला सांग तू हे सगळं एकटीने कसं टाकलं? हा? तुला एकदा पण माझ्याशी बोलावंसं नाही वाटलं? नाही. छवी तू हे बघ मला माहिती आहे. मला माहिती आहे तुझ्या नजरेत माझी काहीच किंमत नाहीये. पण माईच्या बाबतीत कुठलेही निर्णय तू एकटी नाही घेऊ शकत. ती जरी तुझी आई असली तरी ती आमची माई आहे हे लक्षात ठेव. माझा निर्णय झालाय. आईचं इथून जाणं योग्य आहे आणि तीच जाणार. काय झालं तुला? का करतेस असं? अगं आपण मुलांना शाळेत आदर्श मुलगा होण्याचे धडे शिकवतो आणि आता आपण स्वतःच्या आईला घराबाहेर काढतोय. हे काय? आणि माई तुला तरी पटतंय का ग हे सगळं?
आजीने कितीतरी अनाथाश्रम उघडून ठेवले, ती वृद्धाश्रमात देणग्या देते, आणि आता या घरात एका मुलीचं लग्न झालंय म्हणून तिच्याही घर सोडून चालली आहे. इनफॅक्ट तिची स्वतःची मुलगी तिला घराबाहेर काढते. हे कितपत योग्य आहे यार? अरे काही बोला. छवी, बाई निघते. आजपर्यंत माझ्यासाठी जे काही केलं त्यासाठी आयुष्यभर ऋणी राहीन तुमची. मला जसं सांभाळून घेतलं तसं माझ्या छवीला पण सांभाळून घे. नमस्कार कर. सुखी राहा. बस चला, तब्येतीला सांभाळ हं. आणि हे बघ, कधी काय लागलं तर येत राहा बाबा. एवढं परका नको करू आम्हाला. माई, माई, हे घर सोडून जाऊ नका. हे बोलताना सुद्धा मनावर दगड ठेवावा लागतो. मला माहितीये तुम्ही खूप स्वाभिमानी आहात आणि तुमचा स्वाभिमान योग्यही आहे. काळजी घे. आणि कधी काही लागलं ना तरी पटकन मला फोन करा, मी आहे. मी पण तुमच्या छवीसारखीच आहे ना तुमच्यासाठी. कराल ना फोन? शांती, खूप समजूतदार आहेस बाळा. हे बघ, बाईंनी तुला घराच्या किल्ल्या दिल्याच आहेत. आता ह्या किचन मधल्या कपाटांच्या किल्ल्या घे. आजपासून घराची सगळी जबाबदारी तुझी. हा, माई, घरची सगळी जबाबदारी माझी? हो, घराच्या मोठ्या सोन्याच्या खांद्यावरच घरची सगळी जबाबदारी पेलली जात. छवीला काही जमायचं नाही. बरोबर बोली वत्सला. शांभवी, तू मोठी सुनेस ना. आता इतकी वर्ष मी सांभाळला की नाही घर. आता मोठ्या सुनेने म्हणजे तू सांभाळायचं. काय मग एका क्षणात मालकिणीवरून मोलकरीण झालीस तू या घराची. अगं, बघतेस काय, तुलाच हवं होतं ना असं. तुला जे हवं तेच कळलंय. आई या घरातून जातीये त्याचं दुःख होतंय मला, पण आता यापुढे तू या घरात राब राब राबणार. खूप समाधान वाटतंय मला, खूप मज्जा येणार आहे मला तुला या घरातली सगळी कामं करताना बघून. मोलकरणीसारखी जबाबदारी हवी होती ना, की कर पूर्ण.
चाललंय तेच कळत नाहीये मला. एक काम मनासारखं होत नाही. एक काम काय ग हे असं असं अचानक कसं काय झालं? म्हणजे तुझी मालकीण होता होता मोलकरण कशी काय झाली ग? मला वाटलं तू तू आता या घरची मालकीण होणार, तुझं राज्य येणार, मी तुझी असिस्टंट म्हणून वावरणार आणि तुझ्यासारखे तिजोरीतल्या पैशांवर मी डल्ला मारणार. पण काय झालं? हा, तू मोलकरीण कशी काय झाली? हे कसं घडलं शांभवी? मला माहितीये ना, हा सगळा डाव त्या छवीचा आहे. घरातली सगळी कामं मी करायची. मोठी सून म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या फक्त माझ्याचकडे दिल्यात. आणि त्या बाई आजी फक्त तिचीच री ओढत असतात. ती बोललेलंच कसं सगळं योग्य आहे हेच म्हणत होते आत्ता. पण मला नाही जमणार एवढी सगळी घरातली कामं आणि एवढ्या सगळ्या घरातल्यांचं सगळं करायला. माझ्याकडे यावर एक उपाय आहे. उपाय? तुम्हाला उपाय सुचलाय? हो, मला उपाय सुचलाय. काय ना, तुझं डोकं फक्त चिडण्यापलीकडे काहीच करत नाही. त्यामुळे ना डोकं जरा शांत ठेवत जा. त्या किल्ल्यात ना, त्या वत्सलाला परत कर. तिला मोठेपणा दे. वत्सलाच्या अवतीभवती माई माई करत पिंगा घाल. या घरात वत्सला किती महत्वाची आहे, मायेची माऊली आहे, दयेचा सागर आहे असं गोडगोड बोलून तिला थांबव. आणि वेळ पडली ना, तुला तिचे पाय धरावे लागतील. मग ती बावळट वत्सला थांबेल. जास्त विचार करू नकोस, कृती कर. तुझा हा सगळा इगो आहे ना बाजूला ठेव आणि त्या वत्सलाला थांबव. नाहीतर या घरच्या किल्ल्या गळ्यात पडतील आणि घरची कामं सुद्धा. तुझी पण दुसरी माई होईल. माई माई प्लीज, माई प्लीज हे घर सोडून नका ना जाऊ. माई या घरावर तुमच्या प्रेमाची सावली आहे, तशीच राहू दे. प्लीज माई, मी हात जोडते. हवं तर पदर पसरते तुमच्या पुढे. प्लीज माई नका ना जाऊ. माई प्लीज, मी हात जोडते. अरे वा, उत्तम अभिनय केलायस. पण आता निघ, तिला थांबव. मिशन वत्सला पूर्ण कर. माई थांबा. माई माई, तुम्ही प्लीज नका ना जाऊ. माई प्लीज प्लीज हे घर सोडून नका ना जाऊ. माई, तुम्ही जोवर नाही जाणार म्हणत नाही ना, तोवर मी तुमचे पाय नाही सोडणार. मी असेच घट्ट पकडून राहणार तुमचे पाय. प्लीज म्हणा ना माई, नाही जाते. माई प्लीज. माई, माझी काही चूक झाली असेल ना तर मला शिक्षा द्या, 4 कानाखाली मारा, पण प्लीज मी हात जोडते. प्लीज घर सोडून नका ना जाऊ. जरा शांत हो. माई माई, इतकी वर्ष तुम्ही हे घर जपलेत, सांभाळलेत. मला नाही जमणार तुमच्यासारखं. एवढं मोठं घर मी कसं सांभाळू? आणि मग मला कोण सांभाळणार? माई माई, प्लीज नका ना जाऊ. माई माई प्लीज. माई शांभवी, वहिनी, आईला जावंच लागेल. कशी मुलगी आहेस ग तू? असं कसं म्हणू शकतेस? अगं, मी पाठवत नाहीये आईला. तिचा स्वाभिमान जपतीये.
माई मी हात जोडते प्लीज माई नका ना जाऊ प्लीज प्लीज माई. आता बाजल उठ तू उठ आधी उठ. हे बघ बाळा, तू या घरची मोठी सून आहेस. असे कोणाचे पाय धरणं शोभत नाही तुला. खंबीर हो आणि या घरची जबाबदारी सांभाळ. मी जाणारच आहे, त्यात काही बदल होणार नाही. मला अडवू नको ना. शांभवी, जाऊ दे तिला, सोड तिला, सोड, जाऊ दे. नाही मी नाही सोडणार तुम्हाला. माई या चाव्या, या घराची जबाबदारी मला नाही जमणार. हे सगळं हे मला नाही जमणार. माई माई तुम्ही तुमच्या चाव्या तुमच्याकडे घ्या आणि या घराची जबाबदारी पण तुमच्यावर घ्या. प्लीज प्लीज मी घर सोडून जाऊ नका माई. प्लीज माई शांभवी, प्लीज माई शांभवी. माई प्लीज. शांभवी उठ, शांभवी उठ, साकेत उठ, तू उठ, तू उठ. तरी काहीतरी शांत साकेत तू तरी शांत सांग. शांत. हिरंग्या, आईला सोडायला चल. चल. अनिकेत, येतोयस ना आम्हाला सोडायला? चवी, आज जे काही केलंयस ना, अजिबात आवडलं नाहीये मला. माईला घराबाहेर काढतेस तू, माझ्या माईला. चला. वाह, छान आहे ना? हो, इथे राहणार आहे माई. अनिकेत, खरंच चांगली आहे रूप. आम्हाला दोघांना पुरेशी आहे. ठीक आहे, तुला काय ऐकायचं नाहीच आहे आणि तुझ्या मुलीने ठरवलंच आहे की तुला इथेच ठेवायचं आहे, तर मी या सगळ्यात पडून काही उपयोग नाहीये ना. पण एक सांगतो माई, जरा अधिकाराने बोलतोय असंच समज. इथून पुढे तेजाची आणि त्याच्या सगळ्या शिक्षणाची जबाबदारी माझी. आणि तुझं औषध, ग्रोसरी, निदान काही दिवस तरी मीच देणार. आणि आता याचे काही आभार वगैरे मानू नकोस. तू आजवर जे काही केलेस ना माझ्यासाठी, त्याची परतफेड करतोय असं समज.
कसं आहे, मुलगा म्हणून तू मला काही अधिकार दिला नाहीयेस माई. ऍटलिस्ट जावई म्हणून तरी मला माझं कर्तव्य पार पाडू दे. आणि काही बोलायला हवंय का मी यावर? नाही म्हणजे तुझ्या मुलीचं तर काही ऑब्जेक्शन नाहीये ना?